12th केमिस्ट्री लेक्चर. लास्ट लेक्चरला आपला आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर कंप्लीट झाला होता. त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, ॲसिड बेसेस, त्याच्या थिअरी बघितल्या, ॲसिड कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर जे साल्ट्स होते, साल्ट कसे तयार होतात, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, वीक बेस वगैरेचे साल्ट बघितले, त्याचे टाईप, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस, कॉमन आयन इफेक्ट, हे आपण सगळं ओव्हरऑल त्या चॅप्टरमध्ये स्टडी केलं होतं आयोनिक इक्विलिब्रियामध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. तुमच्या सिलेबसमधला 4th चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. हा चॅप्टर आता आपण स्टार्ट करणार आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर हीट एनर्जी. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असतं तर हीट एनर्जी जेव्हा चेंज होते, फिजिकल आणि केमिकल चेंज होतात. तुम्हाला माहिती आहे 2 टाईपचे चेंज असतात, फिजिकल आणि केमिकल चेंज. आता केमिकल चेंज कधी होतो तर एखादी रिॲक्शन होताना रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्वर्ट होतं आणि रिॲक्शन होते तेव्हा काय होतं तर केमिकल चेंज होतो आणि हा केमिकल चेंज परमनंट असतो. तर फिजिकल स्टेटमध्ये काय होतं, फिजिकल स्टेट चेंज होतात, म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, अशा फक्त फिजिकल स्टेट चेंज होतात. मग हा नॉन परमनंट वगैरे असू शकतो फिजिकल स्टेट. मग ह्या फिजिकल चेंज, मग ह्याच्यामधला जो चेंजमध्ये जी एनर्जी रिक्वायर्ड असते किंवा हीट वापरली जाते त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक्स. मग आता हे आपण ह्या चॅप्टरमध्ये हीट एनर्जी जी आहे ती आपण स्टडी करणार आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये. चला तर मग आपण आपला चॅप्टर स्टार्ट करूया. केमिकल थर्मोडायनॅमिक्समधला जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो तुमचा रिड्यूस केलेला सिलेबसमध्ये, त्यामुळे आपण जो 4.2 आहे, 4.1 इंट्रोडक्शन तो न घेता, तर इंट्रोडक्शन म्हणजे काय, फक्त केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण कशाचा स्टडी करतो वगैरे त्याच्यामध्ये दिले. पण आता तरी पण मी तुम्हाला डेफिनेशन सांगते बघा. थर्मोडायनॅमिक्स इज कन्सर्न विथ एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा फिजिकल आणि केमिकल चेंज होतो किंवा तो ट्रान्सफॉर्म होतात तेव्हा जी एनर्जी लागते किंवा एनर्जी चेंज होते त्याला काय म्हणतात थर्मोडायनॅमिक्स. मग थर्मोडायनॅमिक्स गिव्स नो इन्फॉर्मेशन ऑन द रेट ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. ते फिजिकल आणि केमिकल प्रोसेसचा रेट देत नाही, फक्त त्याच्यामध्ये एनर्जी काय चेंज होते हा फक्त तिथं काय केला जातो, स्टडी केला जातो. आता इंट्रोडक्शनचा पार्ट तुम्हाला काही सिलेबसला नाही आहे, त्याच्यावर काही क्वेश्चन विचारणार नाही. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो कोणता तर टर्म्स युज्ड इन थर्मोडायनॅमिक्स. इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण त्याच्यावर तुम्हाला डेफिनेशन्स विचारतात. तर थर्मोडायनॅमिक्समधल्या टर्म्स, तर त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे बघा सिस्टीम आणि सराउंडिंग. कोणती टर्म आहे, फर्स्ट सिस्टीम अँड सराउंडिंग. तुम्हाला विचारू शकतात डिफाईन सिस्टीम, डिफाईन सराउंडिंग. बघा आता काय, कन्सिडर अ गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर इक्विप्ड विथ अ मुवेबल पिस्टन ॲज शोन इन फिगर. बघूया आपण ती फिगर. सपोज वी अंडरटेक स्टडी ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ गॅस, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड और गेन्ड बाय अँड गॅस वेन द प्रेशर इज व्हॅरिड बाय putting certain mass on the piston. In this case gas under the study is called the system. आता सिस्टीम आणि सराउंडिंग काय असतं बघा. एक तुम्हाला त्यांनी सांगितलं एक कंटेनर दिलाय, हे आहे का बघा, इथं कंटेनर ही फिगर आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक कंटेनर दिलाय, त्या कंटेनरमध्ये गॅस एन्क्लोज केलाय. त्या कंटेनरमध्ये काय तर आतमध्ये गॅस आहे आणि त्याच्या बाहेरून वरून काय केलं त्याला प्रेशर क्रिएट केले, मुवेबल पिस्टन. हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे अशी हे दिसते ते काय मुवेबल पिस्टन आहे, त्याच्यात काय केले वरून प्रेशर क्रिएट केले. मग ह्याच्यामध्ये आपण स्टडी कशाचा करणार आहे तर हा जो आतमध्ये जो गॅस आहे, ह्या कंटेनरमध्ये जो आतमध्ये गॅस आहे त्याचा आपण स्टडी करणार आहे. त्याला काय म्हणतात सिस्टीम. काय करतात ज्याचा आपण स्टडी करतो. द पार्ट इन द युनिवर्स. बघा डेफिनेशन कशी होऊ शकते याची सिस्टीमची. द पार्ट ऑफ युनिवर्स विच अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. द पार्ट ऑफ युनिवर्स म्हणजे युनिवर्समधला असा पार्ट जो थर्मोडायनॅमिक्सच्या स्टडीमध्ये असतो. द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी और थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. आणि सराउंडिंग काय असणार, त्याच्या जो आजूबाजूचा जो पार्ट असतो सिस्टीम सोडून जो पार्ट असेल त्याला काय म्हणतात तर सराउंडिंग. द पार्ट ऑफ द युनिवर्स अदर दॅन सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. समजलं का बघा, मला वाटतं समजलं असेल व्यवस्थित तुम्हाला सिस्टीम आणि सराउंडिंग. तुम्ही ही डेफिनेशन लिहू शकता. जो पार्ट स्टडी केला जातो थर्मोडायनॅमिकमध्ये त्याला म्हणतात सिस्टीम आणि त्याच्या सराउंडिंगचा जो पार्ट असतो त्याला काय म्हणतात तर सराउंडिंग. मग बघा आता डेफिनेशन बघा. अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन किंवा थर्मोडायनॅमिक स्टडी म्हटलं तरी चालेल, दोन्ही पण डेफिनेशन्स करेक्ट आहेत. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम अँड ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम सच ॲज सिलेंडर, रूम अँड अदर्स आर सराउंडिंग. जो सिस्टीम सोडून जर दुसरा पार्ट जो असतो त्याला काय म्हणतात तर सराउंडिंग.
यातील डेफिनेशन दोन्ही लक्षात विचारतात तुम्हाला, डिफाईनला असतं हे क्वेश्चन. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम अँड अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम आर कॉल्ड सराउंडिंग. द युनिवर्स इज मेड अप ऑफ सिस्टीम प्लस सराउंडिंग. आता जे पूर्ण युनिवर्स असतं ते कशापासून तयार होतं तर सिस्टीम प्लस सराउंडिंग. नेक्स्ट आहे टाईप ऑफ सिस्टीम. आता आपण सिस्टीमची डेफिनेशन बघितली काय, द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन और थर्मोडायनॅमिक स्टडी इज कॉल्ड सिस्टीम. मग आता या सिस्टीमचे पार्ट्स कोणते कोणते आहेत किंवा टाईप्स कोणते कोणते आहेत तर बघूया. बघा आता तुम्हाला खाली एकतर डायग्रॅम दिसते बघा, 3 डायग्रॅम. तुम्हाला ह्या डायग्रॅममध्येच हे पार्ट समजतील. फर्स्ट ओपन सिस्टीम आहे. दोन्ही मॅटर आणि एनर्जी दोन्ही काय आहेत ओपन आहेत. जे आतमध्ये जे मॅटर असेल ते मॅटर आणि ती एनर्जी. बघा 3 टाईप आहेत टोटल, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. कोणते कोणते, फर्स्ट टाईप ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीममध्ये तुम्हाला आता एक चहाचा कप दिसतोय तो, आणि त्याच्यावर काही झाकलेलं नाही आहे, म्हणजे लीड नाही आहे त्याच्यावर, असं फक्त ओपन ठेवलं आहे, म्हणून त्याला काय म्हणतात ओपन सिस्टीम. त्याच्यानंतर एनर्जी आणि मॅटर, आता त्याच्यामध्ये काय वरती तुम्हाला ते झाकलेलं दिसतं याच्यामध्ये क्लोज्ड सिस्टीममध्ये, याच्यामध्ये त्याला म्हणतात क्लोज्ड सिस्टीम. आणि जी आयसोलेटेड सिस्टीम असते तर आयसोलेटेड सिस्टीममध्ये पूर्ण ते थर्मासचं एक्झाम्पल माहीत असेल तुम्हाला. आतमध्ये काय असतं ते आयसोलेटेडमध्ये असतं, त्याच्यामध्ये एनर्जी पण चेंज होत नाही आणि मॅटर पण, नॉट एनर्जी ऑर मॅटर. त्याच्यातनं मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण काय होत नाहीत, चेंज होत नाहीत किंवा बाहेर होत नाहीत, सराउंडिंगला जात नाहीत. त्याला काय म्हणतात आयसोलेटेड सिस्टीम. जी 2 असते. आता ह्याची आपण डेफिनेशन बघूया. आता डायग्राम तर तुम्ही बघितला, आपण याच्या काय करूया डेफिनेशन्स बघूया आता काय काय आहेत ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीमच्या. ओपन सिस्टीम, कप कंटेनिंग, आता आपण डायग्राम बघितली, शोज अन ओपन कप कंटेनिंग हॉट कॉफी प्लेस्ड इन अ रूम. यू ऑब्झर्व कॉफी कूल्स डाऊन रिलीजिंग हीट टू द सराउंडिंग. आता जे ओपन आपण असंच ठेवलं, तुम्ही घरीही एक्सपेरिमेंट हा करू शकता. जेव्हा एक हॉट टी घ्या किंवा कप कॉफी असेल त्याच्यामध्ये काय असणार आहे हॉट, ते आपण आहे असं ओपन ठेवलं व त्याच्यावर काही लीड वगैरे न झाकता असं ओपन ठेवलं. ओपन ठेवल्यानंतर त्याच्यातली जी एनर्जी किंवा हीट एनर्जी जी आहे, हीट काय होते सराउंडिंगला बाहेर पडते, त्याच्यातून ते वाफ बाहेर पडते. आपण म्हणतो जे वेपर्स बाहेर पडतात त्याच्यामध्ये त्याच्यातून हीट काय होते बाहेर जाते आणि ते काय होतं थंड होतं. ती जी कूल होते, ती जी कॉफी किंवा त्यामध्ये टी वगैरे जे काय असेल ते काय होतं कूल होतं. द वॉटर वेपर फ्रॉम कॉफी सायमल्टेनियसली पासेस इन टू, आता वॉटर वेपरचे कॉफीमधले असतील ते काय होतात सायमल्टेनियसली पासेस इन सराउंडिंग सच अ सिस्टीम विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट सराउंडिंग इज कॉल्ड अन ओपन सिस्टीम. आता ही डेफिनेशन आहे, विचारू शकता डिफाईन ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. काय लिहायची तर डेफिनेशन तर द सिस्टीम विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर, दोन्ही खाली अंडरलाईन करायचं बोथ एनर्जी अँड मॅटर. द सिस्टीम विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड अन ओपन सिस्टीम. जेव्हा बोथ मॅटर आणि एनर्जी विथ सराउंडिंगला एक्सचेंज होतात त्याला काय म्हणतात ओपन सिस्टीम. फिगर बघितली आपण, दोन्ही काय होतं ओपन ठेवल्यामुळे काय होतं त्याच्यातून ते एक्सचेंज होतं. द सिस्टीम विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड ओपन सिस्टीम. आता क्लोज सिस्टीममध्ये काय आहे बघा, अ कप कंटेनिंग हॉट कॉफी इज कवर्ड विथ अ सॉकर, किंवा ते लीडनवर म्हणजे काय केलं आपण वरती कव्हर केलंय. कॉफी कूल्स डाऊन बाय गिव्हिंग अवे हीट टू द सराउंडिंग. कॉफी काय होणार आहे हीट फक्त बाहेर देऊन कूल होणार आहे. द वॉटर वेपर फ्रॉम कॉफी नाउ डज नॉट पास इन टू द सराउंडिंग. मग त्याच्यातले जे कॉफीमधले वॉटर व्हेपर्स आहेत हीट फक्त बाहेर पडेल, पण वॉटर व्हेपर जे आहेत कॉफीचे किंवा जो मॅटर आहे तो काय होत नाही सराउंडिंगला पास होत नाही. वरती लीड असल्यामुळे ते काय होत नाही बाहेर काय होत नाही पास होत नाही. सच सिस्टीम दॅट एक्सचेंज एनर्जी अँड नॉट द मॅटर विथ इट्स सराउंडिंग. फक्त काय बाहेर पडतं तर एनर्जी, नॉट द मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. काय म्हणायचं क्लोज्ड सिस्टीमला, द सिस्टीम दॅट एक्सचेंज एनर्जी अँड नॉट द मॅटर. जी सिस्टीम फक्त एनर्जी एक्सचेंज करते मॅटर एक्सचेंज करत नाही त्या सिस्टीमला काय म्हणतात तर क्लोज्ड सिस्टीम. द सिस्टीम विच एक्सचेंज ओनली एनर्जी विथ द सराउंडिंग नॉट द मॅटर. मॅटर एक्सचेंज करत नाही फक्त एनर्जी एक्सचेंज करते त्या सिस्टीमला म्हणतात क्लोज्ड सिस्टीम. बघा ओपन सिस्टीममध्ये बोथ एनर्जी अँड मॅटर एक्सचेंज विथ सराउंडिंग. क्लोज्ड सिस्टीममध्ये काय होतं ओनली एनर्जी कॅन एक्सचेंज विथ इट्स सराउंडिंग नॉर द मॅटर आर कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. अँड थर्ड टाईप कोणता तर आयसोलेटेड सिस्टीम. तर याच्यामध्ये काय होणार आहे
दोन्ही पण काय होत नाहीत, एक्सचेंज होत नाहीत. आता बघा आयसोलेटेड सिस्टीम, अ कप कंटेनिंग हॉट कॉफी कवर्ड विथ अ सॉकर इज इन्सुलेटेड विथ फ्रॉम द सराउंडिंग. आता इन्सुलेटेड केले सराउंडिंगनं, कॉफी डज नॉट कूल डाऊन, कॉफी तिथं काय होत नाही, कूल होत नाही. थर्मासचं एक्झाम्पल, थर्मासमध्ये तुम्ही चहा किंवा कॉफी काही ठेवलं तर ते आहे त्या कंडिशनमध्ये राहतं, ते काय होत नाही, तिथं कूल होत नाही. मोर वेअर देर इज अ नो एस्केप ऑफ वॉटर व्हेपर इन टू द सराउंडिंग, त्याच्यातनं वॉटर व्हेपर पण सराउंडिंगला जाणार आहेत. सच सिस्टीम दॅट डज नॉट अलो एक्सचेंज ऑफ आयदर एनर्जी ऑर मॅटर विथ इट सराउंडिंग, त्या सिस्टीममध्ये मॅटर पण एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी पण एक्सचेंज होत नाही, त्यांना काय म्हणतात, आयसोलेटेड सिस्टीम. सच अ सिस्टीम that does not allow exchange of either energy or matter with its surrounding are called isolated system. तुम्हाला याच्यावरती कोणती एक सिस्टीम डिफाईनला वगैरे विचारू शकतात. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. दोन टाईपची प्रॉपर्टी असतात, एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड देन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता याच्या क्वेश्चन असतो डिफाईन लाईक तर असतोच, याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत, किंवा तुम्हाला एक्झाम्पल दिलं जाताना विचारतात ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. MCQला किंवा 1 मार्कसाठी हे क्वेश्चन असू शकतात, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे त्याच्यामध्ये जे मॅटर आहे त्याच्यावर डिपेंड असते, त्या प्रॉपर्टीला म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता मास, जर तुमचा अमाऊंट कमी असेल तर मास काय असतं, त्याचं वेट काय असतं, ऑब्व्हियसली कमी असतं. समजा जर एकदम कमी क्वांटिटीमध्ये असेल, अमाऊंट कमी असेल तर मास कमी येतं, जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर मास जास्त असतं. म्हणून काय म्हणतात, हे कशावर डिपेंड असतं, तर अमाऊंट ऑफ मॅटर करून बघायचं ते अमाऊंटवर डिपेंड आहे का नाही. जर कमी मास असेल, कमी मास केव्हा येतं, जर तुमचा अमाऊंट कमी असेल तर मास कमी येणार आहे, तेच अमाऊंट जास्त असेल तर मास किंवा त्याचं वेट काय असतं, जास्त असतं. सो अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम, त्या सिस्टीममध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे त्याच्यावर डिपेंड असतं, त्याला काय म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर मास, व्हॉल्यूम कोणतं तरी एक लक्षात ठेवा दोन्हीपैकी, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्हच्या वेळी सांगते मी कसं लक्षात ठेवायचं. मग बघा आता मास काय होतं, जर तू कमी मास कमी हे असेल, अमाऊंट कमी असेल तर मास कमी येतं, वेट कमी येतं. जर अमाऊंट जास्त असेल तर मास काय येतं, जास्त येतं. व्हॉल्यूमचं पण तसंच आहे, कंटेनर लहान असेल तर काय असतं, व्हॉल्यूम कमी असतो, तेच कंटेनर मोठा असेल त्याच्यामध्ये व्हॉल्यूम काय असणार आहे, जास्त असणार आहे. इंटरनल एनर्जी ते पण अमाऊंटवर डिपेंड असतं, कमी अमाऊंट असेल तर इंटरनल एनर्जी कमी असते, जास्त अमाऊंट असेल तर इंटरनल एनर्जी आतमध्ये काय असणार आहे, जास्त असणार आहे. हीट कपॅसिटी पण कमी मॉलिक्यूल असेल, बघा छोटा मॉलिक्यूल असेल, अमाऊंट जर कमी असेल तर त्याच्यामध्ये हीट जनरेट करण्याची कपॅसिटी कमी असणार आहे. जर तेच जास्त मॉलिक्यूल असेल तर हीट कपॅसिटी काय असते, जास्त असते. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स, आता हे पण तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स आपण कसं काढतो, ग्रामचे इक्विव्हॅलेंट डिवायडेड बाय मोलर मास. मग आता जेवढं वेट जास्त असेल, जेवढं ग्रॅम इक्विव्हॅलेंट जास्त असतील किंवा ग्रॅममधलं वेट जास्त असेल तेवढे नंबर ऑफ मोल्स काय असतात, जास्त असतात. जर ग्रॅम वेटच कमी असेल तर नंबर ऑफ मोल्स पण काय येणार आहेत, कमी येणार आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टी काय आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. सिस्टीममध्ये जेवढं मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यावर ज्या प्रॉपर्टी डिपेंड असतात त्याला काय म्हणतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल लक्षात ठेवा, मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा, हीट कपॅसिटी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी और इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तेव्हा तुम्हाला व्यवस्थित त्याचं लिहिता आलं पाहिजे आन्सर, इंटेन्सिव्ह आहे की एक्सटेन्सिव्ह आहे, किंवा असे तुम्हाला 4-5 प्रॉपर्टी दिल्या जातात आणि हे करा म्हणतात त्याचे क्लासिफाय, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतरचं नेक्स्ट आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता इन कशावरून लक्षात ठेवायचं बघा, इन म्हणजे इंडिपेंडंट आणि एक्सटेन्सिव्ह काय असतं, डिपेंडंट असतं. एक लक्षात ठेवलं की दुसरं लक्षात राहतं. त्यामुळे इंटेन्सिव्ह मधलं जे इन आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं इंडिपेंडंट. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते, इंडिपेंडंट असते. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते, तर डिपेंडंट असते. बघा आता, अ प्रॉपर्टी विच इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जी इंडिपेंडंट असते, दोन्ही इनवर लक्षात ठेवायचं, इंटेन्सिव्ह इंडिपेंडंट, एक्सटेन्सिव्ह डिपेंडंट असं राहतं लक्षात आपल्या. अ प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचे एक्झाम्पल बघा, प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि स्पेसिफिक हीट. आता प्रेशर तुम्ही स्मॉल जरी मॉलिक्यूल असेल तरी आपल्याला तेवढंच क्रिएट करावं लागतं, आणि लार्ज अमाऊंटमध्ये जरी असलं, पर्सेंटेज लार्ज जरी सिस्टीम अमाऊंट असलं तरी पण तेवढंच प्रेशर क्रिएट करावं लागतं. त्यामुळे प्रेशरचा अमाऊंटवर काही इफेक्ट होत नाही, किती जरी त्याच्यावर असलं अमाऊंट मॅटरमध्ये तरी प्रेशर जेवढं अप्लाय करायचं तेवढंच करावं लागतं. किंवा टेम्परेचर पण,
बघा आता वॉटरच्या आता बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंटच्या बाबतीत सांगते मी तुम्हाला. इथं कसं असतं इंडिपेंडंट, तर जेव्हा तुम्ही एखाद्या मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट प्रॅक्टिकल केला असेल 11th मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट घ्यायचं, मग तेव्हा तुम्ही सबस्टन्स किती वापरता, एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये, एकदम थोड्या याच्यामध्ये आपण तो सबस्टन्स वापरतो, त्याचा मेल्टिंग पॉईंट करतो. जरी वॉटर, बघा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट कितीला वॉटर बॉईल होतं, 100 डिग्री सेल्सिअसला. तुम्ही एक 1 ml जरी वॉटर बॉईल केलं तरी ते काय होणार आहे, 100 डिग्रीलाच बॉईल होणार आहे. 100 ml वॉटर जरी बॉईल करायला घेतलं तरी पण ते काय होणार आहे, 100 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल होणार आहे. फक्त काय होतं, आपला टाईम जर कमी अमाऊंटमध्ये असेल, 1 ml असेल तर लगेच बॉईल होईल. 100 ml बॉईल व्हायला काय लागेल, वेळ लागेल. पण ते बॉईल कितीला होतं, तर 100 डिग्री टेम्परेचरलाच बॉईल होतं. म्हणजे ते काय असतं, इंडिपेंडंट अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर. त्या मॅटर किती सिस्टीममध्ये किती आहे ह्याच्यावर काय असतं, हे इंडिपेंडंट असतं. तसंच मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, जास्त जरी सबस्टन्स घेतला तरी ते तेवढ्यालाच मेल्ट होतं, कमी जरी घेतला तरी ते तेवढ्यालाच मेल्ट होतं. विस्कोसिटी वगैरे हे जे आहेत त्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. त्यानंतरचं नेक्स्ट आहे स्टेट फंक्शन. आता ह्याच्यावर पण असतात तुम्हाला डेफिनेशन्स विचारतात. स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, 2 टाईपचे फंक्शन्स आहेत, एक स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. बघा काय आहे तर, स्टेट फंक्शन, सर्टन अमाऊंट ऑफ गॅस इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मुवेबल पिस्टन. आता जी आपण मगाशी डायग्राम बघितली होती तेच डायग्राममध्ये काय होतं, एक सिलेंडर होता, सिलेंडरमध्ये काय केलं, एक पिस्टन वरून काय केलं, इन्सर्ट केले मुवेबल पिस्टन. प्रेशर ऑफ अ गॅस काय 1 बार, सपोज प्रेशर ऑफ अ गॅस इज 1 बार, व्हॉल्यूम 1 dm³, त्याला म्हटले V1, टेम्परेचर 300 केल्विन, T1 इन बिगिनिंग, इनिशियलला म्हणजे सुरुवातीला, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, स्टार्टिंगला काय असणार आहे तुमचं, गॅस प्रेशर किती 1 बार आहे, व्हॉल्यूम 1 dm³ आणि टेम्परेचर 300 केल्विन किंवा T1 टेम्परेचर 300 केल्विन. द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम इज फुल्ली डिफाइंड बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यूज ऑफ धीस प्रॉपर्टीज. आता ही जी इनिशियल स्टेट झाली, सुरुवातीची स्टेट आपण म्हणतो, किंवा स्टार्टिंगची जी स्टेट आहे त्याला काय म्हणतात, तर इनिशियल स्टेट. सच प्रॉपर्टीज डिफाइनिंग द स्टेट ऑफ सिस्टीम आर नोन ॲज स्टेट फंक्शन्स. आता ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते काय दाखवतात, तर इनिशियल स्टेट म्हणजे आपली सुरुवातीची स्टेट दाखवली, अशा ज्या स्टेट दाखवणाऱ्या ज्या प्रॉपर्टी असतात त्यांना काय म्हणतात, तर स्टेट फंक्शन्स. म्हणजे जे फायनल स्टेट, इनिशियल स्टेट, अशा स्टेट दाखवणाऱ्या ज्या प्रॉपर्टी असतात, म्हणजे कोणत्या कोणत्या, टेम्परेचर, प्रेशर, त्यानंतर व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स असतं आपलं, नंबर ऑफ मोल्स, स्टार्टिंगला N1, लास्टला N2 वगैरे असे मोल्स असतात. ह्या सगळ्या काय असतात, तर स्टेट फंक्शन्स, जे स्टेट दाखवतात, इनिशियल आणि फायनल स्टेट दाखवणाऱ्या ज्या प्रॉपर्टी असतात त्यांना काय म्हणतात, तर स्टेट फंक्शन्स. आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवले P1, V1, T1 आणि N. तर N काय आहे, चेंज ऑफ स्टेट. N काय असतं, नंबर ऑफ मोल्स आहे. P1 म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. तर ते काय झालं, चेंज इन व्हेरिएबल्स, ते चेंज ऑफ स्टेट. इनिशियल स्टेटला P1, V1, T1 आणि N आहे. फायनल स्टेटला काय गेलं, P2, V2, T2 आणि N. हे फायनल स्टेट. म्हणजे काय झाले, इथं चेंज झाले, व्हेरिएबल्स काय झाले, तर चेंज झाले. P1, V1, T1, N असे व्हेरिएबल्स चेंज झाले, त्याला काय म्हणतात, चेंज इन व्हेरिएबल्स किंवा चेंज ऑफ स्टेट किंवा चेंज इन व्हेरिएबल इनिशियल टू फायनल. आता बघा, सपोज द प्रेशर ऑफ अ सिस्टीम इज इन्क्रीज्ड टू 1 बार. आता प्रेशर काय झालं, इन्क्रीज केलं 1 बारनं, तो काय होणार आपला व्हॉल्यूम P2 होईल, प्रेशर काय होईल, P2 होईल. व्हॉल्यूम चेंजेस टू 0.5 dm³ काय होईल, V2, अँड द टेम्परेचर इज मेंटेन्ड ॲट 300 केल्विन, T1. दिस इज द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम विच डिफरंट फ्रॉम द इनिशियल स्टेट. आता ही काय जाणार आहे, फायनल स्टेट होणार आहे डिफरंट फ्रॉम इनिशियल स्टेट, कारण P2 झालं, V2 झालं, टेम्परेचर चेंज झालं, टेम्परेचर आहे तेवढंच ठेवलं किंवा चेंज झालं असेल तर T2 काय होणार आहे, फायनल स्टेट टू फायनल स्टेटपासून इनिशियल स्टेटपासून ते कुठे गेलं, फायनल स्टेटला. अ चेंज इन स्टेट फंक्शन ऑफ द सिस्टीम ब्रिंग्स फोर्थ चेंज ऑफ इट्स स्टेट. आता हे दाखवलं आपल्याला, चेंज ऑफ स्टेट, फायनल टू इनिशियल चेंज आपण बघितलं, P1चं P2 मध्ये कन्वर्ट, V1चं V2 मध्ये, T1चं T2 मध्ये. हे काय झाले, चेंज झाले. स्टेट फंक्शन जे असे स्टेट दाखवतात त्या फंक्शनना काय म्हणतात, तर स्टेट फंक्शन्स. द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम इज डिस्क्राइब्ड बाय द प्रेशर टू व्हॉल्यूम 0.5 dm³ V2 अँड टेम्परेचर 300 काय केल्विन किंवा T1. अ सिस्टीम कंटिन्यूज टू बी इन सच स्टेट ॲज लॉंग ॲज द स्टेट फंक्शन्स आर अनचेंज्ड. आता सिस्टीम काय होते, कंटिन्यूज टू बी सच स्टेट, तर एकामध्ये राहतात आणि ते काय होतं, फंक्शन्स आर अनचेंज्ड. हाऊ द प्रेशर 2 बार इज अटेन्ड वेदर इन्क्रीजिंग फ्रॉम 1 बार टू 2 बार और डिक्रीजिंग 5 बार टू
2 बार. आता ह्याच्यात काय होतं, प्रेशर फक्त इन्क्रीज कमी जास्त. आता तुम्हाला इथं फक्त काय करा, हे एवढं काय इथं मॅटर वगैरे हे काय जास्त त्या व्हॅल्यू दिलेत त्या लक्षात ठेवायच्या गरज नाहीत. स्टेट फंक्शन म्हणजे काय असतं, तर एक ज्या व्हॅल्यू असतात, जे डेफिनेशन्स आहे स्टेट फंक्शनची, जे डिपेंड्स अपॉन द स्टेट, ज्या प्रॉपर्टी स्टेटवर डिपेंड असतात त्यांना काय म्हणतात, तर स्टेट फंक्शन. याची डेफिनेशन बघूया. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा आणि हे जे कुठले कुठले पॅरामीटर स्टेट फंक्शन असतात तेवढं फक्त लक्षात ठेवा. हे बघा, आता इथं डेफिनेशन आहे. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ सिस्टीम. कशावर डिपेंड असते, मगाचपासून मी तेच सांगते. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ सिस्टीम अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड. जो पाथ त्याचा फॉलो असतो त्याच्यावर काय असतं, ते इंडिपेंडंट असतं. इट इज कॉल्ड स्टेट फंक्शन. राहील वाटतं डेफिनेशन लक्षात. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ अ सिस्टीम. कशावर डिपेंड असतं, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ अ सिस्टीम अँड इंडिपेंडंट ऑन द पाथ फॉलोड टू अटेन. इंडिपेंडंट कशावर असतं, जे पाथ फॉलो होतो, म्हणजे आपलं P1चं कन्वर्ट P2 मध्ये होतं, V1चं V2 मध्ये होतं, तो जो पाथ असतो ते कशात, त्याच्यावर काय असतं, इंडिपेंडंट असतं. इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलो टू अटेन इज कॉल्ड स्टेट फंक्शन. द टर्म प्रोसेस मीन्स a physical or chemical change in a system ongoing from one state to another. This can be achieved by a number of paths by some operation. Here path refers to a sequence of situations of the system undergoing during the accomplishment of the change. आता पाथ आपला केमिकल फिजिकल चेंज होताना काय होतं, एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेटमध्ये काय होतं, स्टेट वन स्टेट टू अनदर स्टेटमध्ये काय होतात, आपली सिस्टीम काय होते, चेंज होत जाते. इन अदर वर्ड द प्रोसेस इन जनरल मे नॉट नेसेसरी टू डिटरमाइन द चेंज इन युनिक वे. आता तो तिथं गरजेचं नसतं डिटरमाइन किंवा तो चेंज दाखवण्याचं काय नसतं, गरजेचं नसतं. स्टेट फंक्शनमध्ये काय असतं, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन ओनली स्टेट ऑफ अ सिस्टीम नॉट द पाथ फॉलोड टू अटेन इट. तो ते अटेन करण्यासाठी म्हणजे इनिशियल टू फायनल स्टेट आपल्याला अटेन करण्यासाठी जो पाथ लागला त्या पाथवर काय ते डिपेंड नसतं, फक्त काय असतं, स्टेटवर डिपेंड असतं. त्याला म्हणतात स्टेट फंक्शन्स. ओनली आयसोथर्मल अँड ॲडिबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेस फॉलो द युनिक पाथ टू ब्रिंग अबाउट द चेंज स्टेट ऑफ द सिस्टीम. आता ह्या ज्या दोन प्रोसेस आहेत, आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक. आता आयसोथर्मलमध्ये काय असतं, तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ॲडिबॅटिक प्रोसेस, त्या प्रोसेस बघितलं तुमच्या लक्षात येईल, आपण रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये असतात. मला वाटतं केमिकल इक्विलिब्रियम 11th जो चॅप्टर झाला केमिकल इक्विलिब्रियम, त्यामध्ये आपण ह्या प्रोसेस शिकल्यात. आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबेरिक प्रोसेस वगैरे त्याच्यामध्ये आहे ते. मग त्याच्यामध्ये काय, युनिक पाथ ब्रिंग अबाउट टू चेंज द स्टेट ऑफ फंक्शन. याच्यामध्ये फक्त होऊ शकतं, पण इथं काय होत नाही, स्टेट फंक्शन. आता याच्यामध्ये एवढं जे आपण आत्तापर्यंत बघितलं त्याच्यात फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर डेफिनेशन. स्टेट फंक्शनची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. कोणती डेफिनेशन, तर स्टेट फंक्शनमध्ये द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ फंक्शन किंवा स्टेट ऑफ मॅटर डिपेंड्स ऑन द स्टेट अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड. डिपेंड्स ऑन द स्टेट अँड इंडिपेंडंट ऑफ पाथ फॉलोड टू अटेन इट इज कॉल्ड स्टेट फंक्शन. त्यानंतर आता पाथ फंक्शनची डेफिनेशन बघा. द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन पाथ. जे पाथ फॉलो होतो, जे इनिशियल टू फायनल स्टेटमध्ये जाण्यासाठी जो पाथ फॉलो होतो त्याच्यावर जे डिपेंड असतं त्याला काय म्हणतात, तर पाथ फंक्शन्स. बघा स्टेट फंक्शन कुठले कुठले समजले का, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स. हे काय झाले स्टेट फंक्शन. त्यानंतर पाथ फंक्शन कुठले असतील, डिपेंड्स ऑन द पाथ. द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन द पाथ आर कॉल्ड पाथ फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल वर्क आणि हीट, W and Q हे काय आहेत, तर पाथ फंक्शन्स आहेत. द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन द पाथ आर कॉल्ड पाथ फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल वर्क अँड हीट, दोन फंक्शन्स आहेत लक्षात ठेवा, वर्क आणि हीट. याच्यावर पण तुम्हाला MCQला वगैरे क्वेश्चन विचारू शकतात, देतात. वर्क इज द व्हॉट इज द वर्क इज द पाथ फंक्शन ऑर स्टेट फंक्शन, किंवा तुम्हाला 4-5 असे एक्झाम्पल दिले जातात. आणि विच ऑफ द फॉलोविंग इज अ पाथ फंक्शन किंवा विच ऑफ द फॉलोविंग इज अ स्टेट फंक्शन, असे MCQला किंवा 1 मार्कचे वगैरे याच्यावर क्वेश्चन असू शकतात, डेफिनेशन असू शकते. त्यामुळे हे व्यवस्थित बघा, पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन. समजले का. स्टेट फंक्शनमध्ये काय आहे, फक्त डिपेंड्स अपॉन द स्टेट ऑफ, स्टेटवर डिपेंड असतं, नॉट डिपेंड ऑन द पाथ. आणि पाथ फंक्शनमध्ये काय असतं, तर पाथवर डिपेंड असतं, नॉट द स्टेट, आर कॉल्ड पाथ फंक्शन. पाथ फंक्शनमध्ये दोनच एक्झाम्पल आहेत, वर्क आणि हीट. आणि स्टेट फंक्शनमध्ये टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स. देन हा पुढचा जो पार्ट आहे तुमचा थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, हा सिलेबसमधून रिड्यूस केला आहे. 2.4.6 हा रिड्यूस केलेला सिलेबस आहे. आता 2.4.7 हा आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्याचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. थँक्यू.